पाहुणं निवांत आहे ना, निवांतच असायला पाहिजे. आणि मी तुमचाच निवडतो विषय आहे. आजचा ब्लॉग खूप भारी असणार आहे. आता आपण इस्त्री करून मस्तपैकी आवरून बसलेलो आहे आणि आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे चर्चमध्ये. आज चर्चमध्ये एक काम आहे आणि बघणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो नक्की करा. आणि खूप भारी असा प्रोग्राम आहे आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनीच. आणि आता आपण बघणार आहे तरी पाऊस नाही आहे, वातावरण खूप भारी झाले तुम्ही बघू शकताय. तर आता वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत, 12-1 वाजलेलं आहे, 12:30-1 वाजलेलं आहे. आणि मस्तपैकी आवरून अजून दाढी पण करायची आहे. दाढी बिडी करून बसतं आहे बघा, झूम करून जातो आहे बघा, दाढी कसली भारी दिसते. दाढी करूया मस्तपैकी आपण जाऊया. भेटू व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय. तर फायनली मी झालेलो आहे रेडी. आता तुम्ही बघू शकता व्हाईट शर्ट मस्तपैकी घालून रेडी झालेलो आहे. आणि आत्ता शूज घातलेले आहेत. आता आपण निघूया. 2:30 वाजलेले आहेत, 3चा कॉल टाईम आहे, चर्चमध्ये जाणार आहे. तर चला जाऊया. तर फायनली आपण हे शूज घालत आहे जे आपण फ्लिपकार्टवरून मागवले होते. हे तुम्ही बघू शकता, मस्त असं डिझाईन आहे. आणि हा पेक्षा कंप्लीट कर. Hello, good evening all, respected pastor, pastoral committee, and you all. Once again, praise the Lord to you all. Today we are in front of you to present one Hebrew language song, and the lyrics of that song is like this: Ki ho ahab Elohim ad ha-olam, ad inatan el-o yakido, laman lo Yehovah Kol hamami ho Elohim kai kayo olam. The meaning of all this Hebrew language lyrics are in English. It is like this: For God so loved the world that He gave His only Son, so that all who believe in Him will not perish but have everlasting life. Praise the Lord. आज आम्ही एक हिब्रू गीत सादर करणार आहोत. त्या गीताचे बोल योहान 3:16 या वचनावर आधारित आहेत. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Lama
मास्टर मनोज सदाकाळे. मिस्टर जर्माया बेकर.